हॅलो. आज आपण रेकॉर्ड. आय टी सी पी लेक्चर थर्ड मध्ये कम्प्युटर असेंबली पार्ट थर्ड पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये कॅबिनेटमध्ये मदरबोर्ड कसा असेंबल करायचा, तुमचे जे पार्ट आहेत हार्ड डिस्क, त्यानंतर रायटर वगैरे असेल, फेसप्लेट वगैरे त्या कॅबिनेटला कशी बसवायची, तर हे सर्व आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. मी व्हिडिओ शेअर करते, सर्वांनी तो व्यवस्थित पाहून घ्या आधी. ओके. इथे कम्प्युटर असेंबलिंगसाठी लागणारे पार्ट मी सर्व तुम्हाला दाखवले. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय पाहिजे, कॅबिनेट, CPU कॅबिनेट. इथे जी पत्र्याची जी बॉडी दिसते, मेटलमध्ये जी बॉडी दिसते, तर याला काय म्हटलं जातं, CPU कॅबिनेट. आता या CPU कॅबिनेटमध्ये इथे दोन बॉक्स दिसत आहेत. इथे दोन बॉक्स दिसत आहेत. तर इथे काय त्यांनी हार्ड डिस्कसाठी दिलेलं आहे आणि इथे रायटरसाठी दिलेलं आहे. पण प्रत्येक कॅबिनेट सेम असेल असं नाही, कंपन्या त्याच्यात चेंज असतात. आता सपोज इथे त्यांनी ह्या कॅबिनेटमध्ये इथे हार्ड डिस्कसाठी दिलेलं आहे, तर दुसरं जर सर्कल, झेपियन वगैरे कंपनी जर असतील तर त्यांचं इथे कुठेतरी हार्ड डिस्कसाठी असतं, जे तुम्ही डेटा स्टोअर करणार आहात तुमचा. म्हणजेच फॉर एक्झाम्पल हार्ड डिस्क तुमची डेटा स्टोरेजसाठी तुम्हाला तुमच्या त्या कॅबिनेटमध्ये तुमच्या PC मध्ये तुम्हाला जोडायचे असेल तर जागा ह्या त्याच्या फिक्स नसतात. फर्स्ट आपल्याला लागणार आहे कॅबिनेट. फर्स्ट स्टेप काय आहे, तुमची कॅबिनेट. तुम्हाला कॅबिनेट लागणार आहे. त्यानंतर इथे एक प्लेट दिसते तुम्हाला, तर त्याला काय म्हटलं जातं, मदरबोर्ड फेस प्लेट. तुम्हाला मदरबोर्ड कॅबिनेटमध्ये मदरबोर्ड फिट करत असताना ह्या प्लेटची गरज पडणार आहे. ह्याला मदरबोर्ड फेस प्लेट असं म्हटलं जातं. मदरबोर्डला फिट ठेवण्यासाठी ही मदरबोर्ड फेस प्लेट वापरली जाते. तर तुम्हाला ही सेकंड लागणार आहे. त्यानंतर इथे डेटा स्टोरेजसाठी एक हार्ड डिस्क दाखवलेली आहे. तुम्हाला एक हार्ड डिस्क दाखवलेली आहे. आता मी इथे SATA हार्ड डिस्क वापरते. तर ही हार्ड डिस्क काय करणार आहे, तुमच्या ज्या इम्पॉर्टंट फाईल वगैरे आहे, तुमचा जो डेटा आहे, तर ते स्टोअर करण्याचं काम ही हार्ड डिस्क करणार आहे. त्यानंतर ही तुमची तिसरी स्टेप. त्यानंतर इथे फॅनमध्ये दोन प्रकार सांगितले होते, तर त्याच्यामध्ये CPU फॅन आणि सिस्टीम फॅन. तर इथे हा दाखवलेला आहे, तर हा सिस्टीम फॅन आहे आपला. हा तुम्हाला कॅबिनेटमध्ये जोडायचा आहे, जेणेकरून तुमच्या PC मधली जी हीट आहे, जी गरम हवा आणि वार्म हवा आहे, तर तिला कूल करण्याचं काम किंवा आउट बाहेर टाकण्याचं काम हा सिस्टीम फॅन करणार आहे. हा सिस्टीम फॅन करणार आहे. त्यानंतर इथे एक रायटर दाखवलेला आहे. इथे मी एक रायटर घेतलेले, तर ते रायटरही आपण या कॅबिनेटमध्ये फिट करणार आहे. या रायटरचा उपयोग काय, की ज्या वेळेस तुमच्याकडे PD वगैरे नसेल, एखादी DVD वगैरे असेल, फॉर एक्झाम्पल लग्नाचे असो सॉन्ग वगैरे असतं आपले, तर त्याची जी DVD आहे, तर ती बघण्यासाठी आपल्याला या रायटरचा उपयोग करणार आहे. ज्यावेळेस आपण ती DVD किंवा CD असेल तर ती त्यामध्ये टाकणार आहोत, तर तेव्हा ती काय होणार आहे, चालू होणार आहे. आपल्याला त्यातले गाणे, मूवी, सॉन्ग वगैरे जे काय आहे ते दिसू शकतात. त्यानंतर इथे एक छोटी रॅम दाखवलेली. इथे रॅम आहे. तर ह्या रॅमचा उपयोग काय आहे, की तुमच्या CPUला मदरबोर्डला डिस्प्ले आणण्यासाठी आपण रॅमचा वापर करणार आहे असेंबलिंगसाठी. रॅमचा उपयोग काय, की तुमच्या सिस्टीमला ती डिस्प्ले आणते आणि प्लस त्या रॅमवरती तुमचा जो CPU वगैरे आहे, तर त्याचा स्पीड अवलंबून असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 GB जर रॅम जर टाकली, तर ती बराच स्पीड देऊ शकते. जर तुम्ही डबल जर केली, 4 GB जर टाकली, तर तुमचं काय डबल स्पीड होणार आहे. त्यामुळे डिस्प्लेसाठी आणि आपला जो कम्प्युटरचा जो स्पीड आहे, तर तो याच्यावरती अवलंबून आहे. त्यानंतर इथे एक केबल दिसते, ही एक केबल दिसते, तिचं नाव काय, SATA केबल आहे. या SATA केबलचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे, की तुमची जी SATA हार्ड डिस्क किंवा SATA रायटर आहे, तर त्याचा जो डेटा ट्रान्सफरिंगचं जे काम आहे, डेटा स्टोरिंगचं जे काम आहे, तर ती SATA केबल करणार आहे. त्यासाठी आपल्याला SATA हार्ड डिस्क SATA केबल लागणार आहे. SATA हार्ड डिस्कसाठी किंवा SATA रायटरसाठी आपण SATA केबल वापरणार आहोत.
त्यानंतर इथे एक आय डी केबल आहे. ही जी दिसते तर ही आय डी केबल आहे. हिला काय म्हटलं जातं, आय डी केबल. ह्या आय डी केबलचा वापर आपण इथे एक आय डी DVD रायटर घेतलेले आहे असेंबलिंगसाठी. इथे एक आय डी DVD रायटर घेतलेला आहे. तर त्या DVD रायटरला जोडण्यासाठी आपण ही केबल वापरणार आहे. त्यानंतर इथे मदरबोर्ड आहे. मदरबोर्ड काय, तुमचा सिस्टीमचा मेन पार्ट आहे. तर हा मदरबोर्ड आपण असेंबलिंगसाठी वापरणार आहोत. मदरबोर्डमध्ये भरपूर प्रकार असतात. आता अपडेटेड पण भरपूर मदरबोर्ड आलेले आहेत. तुम्हाला ज्याच्यामध्ये अपडेशन जास्त असतील किंवा आता मदरबोर्ड इथं जो दिसतो तर याच्यापेक्षाही छोटे आपल्याला बाजारात भेटतात, जेणेकरून त्याच्यातले भरपूर असे अपडेशन आले, म्हणजे पार्ट वगैरे कमी झालेले पण त्याच्यात फीचर वगैरे जे आहेत तर ते बेस्ट आहे. तर आपण घेताना काय करायचं, तो मदरबोर्ड जो तुमचा आहे तर तो व्यवस्थित पाहून घ्यायचा, अपडेशनचा आहे की नाही ते पाहून घ्यायचा. आता मी इथे हा मदरबोर्ड घेतलेला आहे. हा जरा जुन्या मॉडेलमधला आहे. तर हा तुम्हाला दिसतोय इथे. तर हा असेंबलिंगसाठी आपल्याला हा मदरबोर्ड लागणार आहे. इथे तुम्हाला एक फॅन दिसतोय. मग असे सांगितल्याप्रमाणे याच्यावरती काय केलं आहे आपण, फॅन जोडलेला आहे. तर हा कुठला आहे, CPU फॅन आहे तुमचा. हा इथे जो होता तर हा कुठला आहे, सिस्टीम फॅन आहे. पण इथे जो आहे तर कुठला आहे, CPU फॅन आहे. हा काय करणार आहे, या CPUच्या खाली आपण काय केलंय, एक प्रोसेसर जोडलाय आणि त्याच्यावरती हीट सिंक लावलेली, म्हणजेच कूलिंग पेस्ट. तर हा फॅन काय करणार आहे, त्या तुमच्या प्रोसेसरला कूल करण्याचं काम हा फॅन करणार आहे. कूलिंग प्रोसेसरची जी कूलिंग प्रोसेस आहे तर हा फॅन करणार आहे. त्यानंतर इथे एक SMPS दाखवलेला आहे तुम्हाला, SMPS. तर हा SMPS काय करायचा आहे, त्याचे जे कनेक्टर वगैरे आहे ते तुमचे इथे हार्ड डिस्क दिसते, त्याच्यानंतर रायटर दिसतंय, त्याच्यानंतर मदरबोर्ड दिसतोय. तर ह्या पार्टमध्ये ते डिवाइड होऊन जाणार आहे आणि आपण या SMPS थ्रू तुमचा जो PC आहे तर त्याला पॉवर देणार आहे. जर SMPS जर नसेल तर तुमची सिस्टीम स्टार्ट होणार नाही, त्या सिस्टीमला पॉवर वगैरे येणार नाही. तर याच्यामध्ये आपण जे तुमचा 20 किंवा 24 पिन कनेक्टर आहे, ह्या SMPSचा 20 किंवा 24 जे पिन कनेक्टर आहे त्या थ्रू आपण पॉवर देणार आहोत. त्यासाठी आपल्याला SMPSचा यूज करायचा आहे. SMPS जर नसेल तर सिस्टीम पूर्णपणे कंप्लीट होऊ शकत नाही. त्या SMPS थ्रूवरतीच तुमची सर्व असेंबलिंग अवलंबून आहे. त्याच्यातले जे काही ज्या केबल्स वगैरे आहेत त्या डिवाइड होऊन जाणार आहे. काही हार्ड डिस्कला जातील, काही रायटरला जातील, काही कॅबिनेटला जातील. कॅबिनेटमध्ये सिस्टीम फॅनला इथे दिसते, इथे एक कनेक्टर दिसते. ह्या कनेक्टरला त्याच्यातून काय होणार आहे, केबल डिवाइड होणार आहे. त्यानंतर मदरबोर्डवरती काही केबल डिवायडेशन होणार आहे. त्यासाठी आपल्याला SMPSची गरज लागणार आहे. SMPSचं मेन कार्य, तुमची जी सिस्टीम आहे, तुमचा जो मदरबोर्ड आहे त्याला पॉवर प्रोव्हाइड करण्याचं काम हा SMPS करत असतं. ओके. आता हे कॅबिनेट घेतलेले आपण, तर ह्या कॅबिनेट वरती इथे हा बॉक्स दाखवलेला आहे. मेटलमध्ये एक बॉक्स आहे, राऊंडेड याच्यामध्ये आहे. तर हा आपण कशासाठी वापरणार आहे, SMPS. इथून तुमचा SMPS हा फिट होणार आहे. SMPS जिथून तुम्ही पॉवर देणार आहे त्याला तो SMPS आपण इथे फिट करणार आहे. या बॉक्समध्ये आपल्याला SMPS फिट करायचा आहे. त्यानंतर SMPS फिट करत असताना त्याला आपल्याला स्क्रू वगैरे बसवायचे असतात. तर ते स्क्रूचे लॉक वगैरे त्यांनी इथे दिलेले आहे. इथे एक राऊंड दिसतोय, त्याच्यानंतर इथे एक आहे, इथे एक आहे. इथे एक आहे. तर इथे आपण काय करणार आहे, व्यवस्थित जी स्क्रू फिटिंग आहे तर ती करून घेणार आहे. ओके. SMPS बसवताना व्यवस्थित त्याचे जे स्क्रू वगैरे आहेत तर ते फिट बसवायचे. मेन पार्ट तुमचा काय, पॉवर प्रोसेसिंगसाठी SMPSचाच तुम्हाला वापर करायचा आहे.
त्यासाठी त्याचे जे स्क्रू वगैरे आहे तर ते काय व्यवस्थित बसून घ्यायचे. कुठलंही लूज कनेक्शन वगैरे त्यात तुम्ही ठेवू नका. जर तसं ठेवलं, आपण सिस्टीम स्टार्ट करताना धक्का वगैरे लागला तर शॉर्ट सर्किट होऊ शकतं. त्यामुळे एस-एम-पी-एस व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे. इथे आपण एस-एम-पी-एस जोडणार. हा जो तुम्हाला बॉक्स दिसतोय इथे आपण एस-एम-पी-एस जोडणार आहे. त्यानंतर इथे इथे हा तुम्हाला राउंडेड भाग दिसतोय. सर्कलमध्ये जो भाग दिसतोय त्याच्यामध्ये डॉटेड दिलेले डॉट दिलेले आहे. सर्कलमध्ये जे डॉट दिलेले आहे इथे भरपूर. तर ही जागा कशासाठी? कॅबिनेटमध्ये तुमचा जो सिस्टीम फॅन आहे, तुमचा जो CPOचा जो सिस्टीम फॅन आहे, तर आपण तो तिथे बसवणार आहोत. जेणेकरून आपण तो बसवल्यानंतर त्यातली जी हीट आहे, ज्याच्यातली ती गरम हवा वगैरे आहे, तर तो काय जेणेकरून तो आउट करू शकतो, बाहेर टाकू शकतो. त्यासाठी आपण इथे काय करणार आहे, सिस्टीम फॅन तुमचा जो CPUचा सिस्टीम फॅन आहे तो आपण इथे बसवणार आहे, फिट करणार आहोत. त्याच्यानंतर इथे काही प्लेट्स दिलेले आहे तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 काही प्लेट्स दिलेले आहे. सपोज माझ्या मदरबोर्डला 4 एक्सपान्शन स्लॉट आहे, 4 PCI स्लॉट आहेत. तर मी तिथे काय करू शकते, जोडू शकते आणि आउट त्या प्लेटमधून बाहेर काढू शकते. तुम्हाला स्क्रू वगैरे फिटिंगसाठी तिथे जागा दिलेली. तर याचा उपयोग काय आहे, तुमचे जे एक्सपान्शन स्लॉट आहे, एक्स्ट्राचे जे कार्ड आहेत, फॉर एक्झाम्पल एखाद्याचा PCचा ऑडिओ बंद झाला आहे, ऑडिओ मदरबोर्डवरून येत नाही, तर त्याला सोल्युशन्स काय असतं, तुमचं जे कार्ड आहे ऑडिओ कार्ड, तर तुम्ही इथे 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला कुठल्याही पोर्टमध्ये काय करू शकता, इन्सर्ट करू शकता. तर त्याच्यासाठी काय दिलेलं आहे, हे एक्सपान्शन स्लॉटसाठी हे सॉकेट, सॉरी, हा जो स्पेस आहे तर हा दिलेला आहे. इथे आपण एक्सपान्शन स्लॉट PCI स्लॉटमध्ये आपली जी एक्स्ट्राची जी कार्ड आहे तर ती आपण बसवणार आहे आणि इथून आउट म्हणजे इथून ते काय होणार आहे, फिट होणार आहे. त्यासाठी आपल्याला स्पेस दिलेला आहे. हा जो इथे दिसतोय हा SMPS साठी आहे. त्याच्यानंतर हा सिस्टीम फॅन आहे तुमचा, जिथून तुमची जी वार्म हवा आहे, हिटिंग जी आहे तर ती आउट होणार आहे. त्यानंतर इथे तुमची फेस प्लेट आहे. आता फेस प्लेट इथे जो तुम्हाला फेस प्लेटचा आकार दिसतोय तर ही काय फेस प्लेट, मदरबोर्ड फेस प्लेट म्हटलं जातं. पत्र्यासारखी दिसणारी असते तर तिला काय म्हटलं जातं, मदरबोर्ड फेस प्लेट. तर हिचा उपयोग कशासाठी केला जातो, तुमचा जो मदरबोर्ड आहे तुम्ही कॅबिनेटमध्ये फिट करणार आहात तर तो व्यवस्थितरित्या बसला जावा, फिट असावा, म्हणून त्या फेस प्लेटचा काय केला जातो, वापर केला जातो. तुमचे जे पॉइंटिंग आहे, फॉर एक्झाम्पल तुमचे कीबोर्ड, माऊस, USB पोर्ट असतील, सिरियल पोर्ट, पॅरलल पोर्ट असतील, ते काय इथून आउट होणार आहे आणि जेणेकरून त्या फेस प्लेटमुळे तो मदरबोर्ड काय असणार आहे, सिस्टीमला फिट असणार आहे. हे एक्सपान्शन स्लॉट एक्स्ट्रा जर कार्ड जोडले इथून आउट होतात. त्यानंतर इथे 2 सॉकेट दाखवले आहे, फर्स्ट सॉकेट आणि सेकंड सॉकेट. तर एक कशासाठी, हे फर्स्ट जे आहे ते रायटरसाठी दिलेलं आहे आणि सेकंड आहे ते हार्ड डिस्कसाठी दिलेलं आहे. तुम्ही इथे कुठलेही हार्ड डिस्क फिट करू शकता. SATA हार्ड डिस्क असेल, ID हार्ड डिस्क असेल, कुठलीही हार्ड डिस्क तुम्ही इथे फिट करू शकता. इथं जे सॉकेट दिले ते हार्ड डिस्कसाठी आहे. त्याच्यानंतर इथे जे दिलेलं आहे तर तो रायटरसाठी आहे. रायटरचा आऊट तुमचा
जो आहे तर त्याची बाहेरची ती तुमची आउटची कॅबिनेट फेसप्लेट आहे तर तिच्या बरोबरीने असणारे तिच्या सेम डिस्टन्सवरती असणारे तुमची जी हार्ड डिस्क आहे त्याच्यामध्ये कॅबिनेट फेसप्लेट आणि जो रायटरचा जो डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये भरपूर अंतर असणार आहे. इथे आपण हार्ड डिस्क फिट करणार आहोत. इथे हार्ड डिस्क आणि इथे जे फर्स्ट आहे इथं रायटर रायटर हार्ड डिस्क आणि रायटर. आता इथे फ्रंट साईडनी पहा इथे एक कॅबिनेट फेस प्लेट आहे. ही जी ब्लॅक कलरची जी प्लेट आहे तर तिला कॅबिनेट फेस प्लेट असं म्हणतात. जी पत्र्याची मगाशी दाखवली तर तिला मदरबोर्ड फेस प्लेट असं म्हणतात. ही जी आहे ही कॅबिनेट फेस प्लेट आहे आणि इथं जो स्पेस दिसतोय तर तिथे आपण काय रायटर जोडणार आहोत. आपलं जे DVD रायटर आहे ते इथे जोडणार आहोत. सेम याच्या डिस्टन्सनुसार आपण इथून रायटर जोडून घेणार आहे. त्याच्यानंतर इथे एक पॉवर बटन दिसतंय. तुम्हाला सिस्टीम स्टार्ट करायची ऑन करायची तर आपण या पॉवर बटनचा यूज करतो. हे पॉवर बटन सिस्टीम स्टार्ट करण्यासाठी पॉवर बटनचा यूज करावा लागणार आहे तुम्हाला. आता आपण असेंब्लिंगला सुरुवात करणार आहे. फर्स्ट स्टेप ते लास्ट स्टेपपर्यंत व्यवस्थित पाहून घ्या. असेंब्लिंगमध्ये कुठले कुठले पार्ट जोडले जातात, केबल कनेक्शन कसे आहे ते व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. आता आपण फर्स्ट स्टेप बघणार आहे. फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, जी तुमची फेसप्लेट आहे मदरबोर्डची जी फेसप्लेट आहे तर ती काय करायची व्यवस्थित बसून घ्यायची आहे. बसवताना ती हळूच बसवायची, लागू शकते पत्र्याची असल्यामुळे बोट वगैरे कापू शकतं. त्यामुळे हे केअरफुली जो बॉक्स आहे तुमचा जिथे तुमचा स्पेस होता त्या तिथे आपल्याला काय जोडायची होती, फेसप्लेट जोडायची होती. आपण ती फेसप्लेट कशी जोडणार आहोत, फर्स्ट बसवताना ती कॅबिनेटच्या आतमधूनच बसवता आउटला ती बाहेर निघते जेणेकरून तिचे लॉक वगैरे जे आहेत ते काय होतात व्यवस्थित बसले जातात. बसवताना बी केअरफुली इथे बसवताना दाखवलेली पाहून घ्या. इथे बसवताना तुम्हाला काही पॉईंट दिसत असतील. इथे एक पॉईंट दिसतोय, त्यानंतर इथे एक पॉईंट दिसतोय, इथे इथे आणि इथे असे पुढे पण आहेत भरपूर पॉईंट. तर हे पॉईंट काय करायचे बसवताना व्यवस्थित पाहून घ्यायचे. हे पॉईंट जेणेकरून आऊट झाले पाहिजे म्हणजे बाहेरून गेले पाहिजे. जर हे पॉईंट जर बसवताना जर आतमध्ये जर राहिले तर आपली फेस प्लेट ही काय असते फिक्स नसते. फिक्स त्या बॉडीमध्ये जो तुमचा कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये काय असते ती प्रॉपरली बसलेली नसते. त्यामुळे बसवताना बी केअरफुली व्यवस्थित पाहून लॉक वगैरे पाहून आपल्याला CPU असेंबल करायचा आहे. त्यामुळे केअरफुली सगळं चेक करून घ्यायचं आहे. ओके, इथं बसवताना दाखवलेले. आता इथे हे आपले जे फेसप्लेटचे जे पॉइंट आहेत काही तर ते व्यवस्थित बसवून घ्यायचे. फेसप्लेटचा इथे एक पॉइंट निघतो, त्याच्यानंतर इथे एक निघतो आणि इथे एक निघतो, त्याच्यानंतर इथे एक निघतो. हे जे पॉइंट आहे तर ते व्यवस्थित बसवून घ्यायचे. चारही बाजूने ती प्लेट जी आहे ती काय करायची प्रेस करून व्यवस्थित ती फिट करून ती व्यवस्थित बसवून घ्यायची आपल्याला.
ज्यावेळेस तुम्ही मदरबोर्ड आतमधनं प्रेस करणार आहे तर ती लूज राहू नये किंवा लूज कनेक्शन त्याच्यामध्ये होऊ नये. जर ती व्यवस्थित जर बसलेली जर नसेल, ज्यावेळेस तुम्ही मदरबोर्ड इन्सर्ट करणार आहे त्या कॅबिनेटमध्ये ठेवणार आहे तर काय होणार, ती पडणार आहे. जरी थोडा जरी धक्का जर लागला तर ती काय करणार आहे, पडणार आहे. आणि जी मदरबोर्डची जी बॅक पार्टची जी सिक्युरिटी असणार आहे तर ती काय होणार आहे, जाणार आहे. त्यामुळे फेसप्लेट बसवताना बी केअरफुल, व्यवस्थित लॉक वगैरे पाहून काय करायचे, व्यवस्थित बसवून घ्यायची ती. बसवताना स्क्रूड्रायव्हरचा वगैरे वापर करायचा जेणेकरून हाताला वगैरे लागणार नाही. आणि ती काय होते की प्रॉपरली बसली जाते. जे लॉक वगैरे असतात ते हाताने एवढे प्रेस करता येत नाही, पण स्क्रूड्रायव्हरचा जर वापर जर केला तर ते काय होतं, व्यवस्थित बसले जातात. इथे चारही बाजूंनी ते लॉक बसले, व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे की चारही बाजूंनी काय केले, आता ते लॉक व्यवस्थित बसून घेतलेले, म्हणजे जेणेकरून तुमची जी फेसप्लेट आहे ती काय प्रॉपरली वर्क करणार आहे आणि प्रॉपरली फिट बसलेली त्या कॅबिनेटमध्ये. आता आपण सेकंड स्टेप बघणार आहे. कम्प्युटर असेल म्हणजे जी सेकंड स्टेप आहे तर ती आपण पाहणार आहोत. सेकंड स्टेपमध्ये काय दाखवले इथे आपल्याला, सेकंड स्टेप जी तुमची आहे तरी तुम्हाला काय दाखवलेलं आहे, SMPS आहे. SMPS, ह्या SMPSचा वापर तुम्ही काय करणार आहे, सिस्टीमला पॉवर देण्यासाठी करणार. त्यामुळे सेकंड स्टेपमध्ये काय करायचं, आपण SMPS असेंबलिंग करताना तो तुमचा SMPS जो आहे तर तो फिट करून घ्यायचा आहे. तुमचा जो कॅबिनेट आहे तर त्या ठिकाणी तो फिट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. ओके, इथे व्हिडिओमध्ये दाखवलंय. आता मी सपोज बसवलाय, काय करायचं, बसवताना आतून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा. त्याचे बॅक साईडने जे लॉक, सॉरी लॉक नसतं त्याला स्क्रू असतं, तर ते स्क्रू वगैरे जे असतात त्याचे जे पॉईंट आहे ते व्यवस्थित येत आहे का, चारही पॉईंट व्यवस्थित दिसत आहे का, ओके, बी शुअरली शुअर. मग आपल्याला वाटतंय की बसले तर काय करायचं, व्यवस्थित त्याला स्क्रू वगैरे फिट करून घ्यायचे. बसवताना तो आतमधून पण प्रॉपरली फिट करून घ्यायचा, जेणेकरून आपण PC एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जोडला तर तो पडला नाही पाहिजे. तो SMPS आहे तो लूज नाही झाला पाहिजे. आता इथे मी आतमधून बसवलाय, एक हात माझा आतमधून आहे, तिथे आतमधून मी तो प्रेस करून ठेवलाय तो SMPS. आणि बॅक साईडनी काय करते, चेक करते मी की ते लॉक वगैरे आले की व्यवस्थित, त्याचे जे स्क्रू आहे ते व्यवस्थित बसताय का. आता मी ते जे स्क्रू वगैरे आहे तर ते चारही स्क्रू काय केले, व्यवस्थित असे फिट करून घेतलेले. माझा SMPS आता प्रॉपरली फिट, फायनली काय झालंय, तो फिट झालाय आणि व्यवस्थित मी काय केलं, तो फिट करून घेतलाय. कुठली घाई केलेली नाही, एकदम व्यवस्थित हळू व्यवस्थित तो स्क्रूनी काय केलं, फिट करून घेतलाय. आता थर्ड स्टेप, पुढची आपल्याला थर्ड स्टेप पाहिजे. तुम्हाला नोटच्या वेळेस सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही असेंबलिंग करताय तुमच्याजवळ एखादा स्पंज वगैरे असेल किंवा कागद असेल. मदरबोर्ड ठेवताना तुमच्या जो कॅबिनेटमध्ये तुम्ही मदरबोर्ड वगैरे ठेवणार आहे तर त्याच्या खाली काय टाकायचं आहे, कागद टाका, तुम्ही स्पंज टाका, व्यवस्थित काय करा, तो फिट करून ठेवा व्यवस्थित. टाका त्याच्या खाली, जेणेकरून तुमचा मदरबोर्ड जो आहे तो काय सेफली राहील. त्याचे जे खालचे नॉच वगैरे असतात तर ते काय एकदम नाजूक असतात, खूप छोटे छोटे असतात तर ते काय शॉर्ट होऊ शकता किंवा डॅमेज होऊ शकतात. त्याच्यामुळे काय ॲक्च्युअल की सेफ म्हणून तुम्ही काय टाकणार आहे, तिथे एखादा कागद किंवा स्पंज तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही, कागद किंवा स्पंज दोन्ही ऐवजी तुम्ही काही टाकू शकता. आता मी ते कागद घेतलेला आहे आणि तो मला टाकायचा आहे आता खाली, त्याच्यावरती मी काय मदरबोर्ड फिट करणार आहे. त्यामुळे त्या मदरबोर्डच्या मापाचा व्यवस्थित तो कागद जो आहे तो काय करून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे तो जो तुमचा कागद आहे, इथे हा कागद ठेवलाय तर हा काय करायचा, व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा. व्यवस्थित तुमचा जो मदरबोर्ड आहे त्याच्या मापाचा तो काय करायचा, कट करून घ्यायचा आणि त्याच्या खाली टाकून घ्यायचा, जेणेकरून तुमचा मदरबोर्ड सेफ असणार आहे. डस्ट वगैरे तो पण एक इश्यू असतो, त्यामुळे जर टाकला तर बेटरच आहे. कागद किंवा स्पंज जो असेल तो, आता मदरबोर्ड मी काय केला तिथे ठेवणार आहे. जो मदरबोर्ड आहे तर तो मी त्या कागदवरती आता इथे ठेवणार आहे.
जो मदरबोर्ड आहे तर मी काय करणार आहे आता इथे फिट करणार आहे त्या कागदवरती मदरबोर्ड मी काय करणार आहे ठेवणार आहे. व्यवस्थित फेसप्लेटमध्ये बसतोय की नाही ते मी एकदा चेक करून घेणार आहे. शुअरली वाटते मला बसला आहे ओके परफेक्ट फिट अँड फायनली तर मी ज्यावेळेस फायनल मला समजणार आहे की तो आता व्यवस्थित बसलेला आहे तर मी काय करणार आहे तो फिट करून घेणार आहे. आता इथे मी बसवलं आहे फेसप्लेटच्या तिथे मी मदरबोर्ड आतमधून काय केला बसून घेतले आणि त्याचे जे आउटचे जे पॉईंट आहे माऊस वगैरे सो अँड सो जे पॉईंट आहे तर ते काय फायनली व्यवस्थित काय आपल्याला दिसत आहे प्रॉपरली दिसत आहे त्या फेसप्लेटमध्ये ते व्यवस्थित फिट झाले. तर मी आता काय करणार याला स्क्रू वगैरे लावून तो मदरबोर्ड फिट करून घेणार आहे. इथे मदरबोर्ड फिट करत असताना प्रत्येक स्क्रू त्याला व्यवस्थित लावून घ्यायचा. जर चुकून जर लावला गेला नाही चुकून जर एखादा स्क्रू उलटा लागला किंवा तो अर्धवटही लावायचा नाही तो पूर्णपणे प्रॉपरली त्या मदरबोर्डवरती फिट करायचा आहे. कधी कधी काय होतं स्क्रू लावताना तो अर्धाच राहिला जातो मदरबोर्डवरती त्याने तुमचा मदरबोर्ड शॉर्ट होऊ शकतो. कधी कधी भरपूर प्रॉब्लेम येतात. कधी कधी काही याचे काय होतात ते जे लॉक वगैरे असतात त्याचे बॅक साईड नॉच वगैरे असतात तुमच्या मदरबोर्डवरती तर ते काय होतं शॉर्ट होऊन जातात. त्याच्यामुळे कधी कधी मदरबोर्डला काय डिस्प्ले प्रॉब्लेम येईल मदरबोर्ड 2-3 मिनिटाला काय होईल हँग होत राहील किंवा रिस्टार्ट होत राहील असे भरपूर प्रॉब्लेम राहतात. त्यामुळे जो तुमचा मदरबोर्ड आहे तर तो प्रॉपरली फिट झाला पाहिजे. प्रॉपरली फिट झाला पाहिजे त्याच्यामध्ये जे स्क्रू वगैरे आहे ते प्रॉपरली प्रत्येक स्क्रू जो आहे तो फिट झालाच पाहिजे जेणेकरून ओके. आता इथे मी काय केलं प्रत्येक जो स्क्रू आहे तर तो काय केला फिट करून घेतलाय. अशा प्रकारे मी काय केलं तो जो मदरबोर्ड आहे तो व्यवस्थित फिट करून घेतला. त्यानंतर ही 5वी स्टेप नाही चौथी स्टेप आहे. चौथ्या स्टेपमध्ये मी काय करणार माझी जी हार्ड डिस्क आहे हार्ड डिस्क तुम्हाला जो बॉक्स त्या मेटलमधला जो बॉक्स दाखवला होता जो स्पेस दाखवला होता का हा स्पेस काय हार्ड डिस्कसाठी आहे तर तिथे मी ही हार्ड डिस्क काय करणार आहे फिट करून घेणार आहे. हार्ड डिस्क रायटर हे दोन्ही काय करणार आहे स्टेपमध्ये मी फिट करून घेणार आहे. ही मी साठा हार्ड डिस्क वापरत आहे असेंबलिंगसाठी ही साठा हार्ड डिस्क आहे. आता त्या बॉक्समध्ये काय करणार आहे की जी हार्ड डिस्क आहे ती काय करणार आहे व्यवस्थित प्रेस करून ती बसवून घेणार आहे. बसवून झाल्यानंतर हार्ड डिस्कला पण कंपल्सरी स्क्रू व्यवस्थित लावून घ्यायचे जेणेकरून ती व्यवस्थित फिट राहील आणि ती मध्ये मध्ये डिटेक्शन सोडणार नाही. जर आपल्याकडून जर ती हार्ड डिस्क बसवताना लूज वगैरे जर राहिली तर ती काय होते डिटेक्शन सोडते मध्ये चालू बंद अशी होण्याचे चान्सेस भरपूर असतात. त्याच्यामुळे ते डिटेक्शन सोडते. त्याच्यामुळे बसवतानाच व्यवस्थित फिट बसून घ्यायची त्याचे स्क्रू वगैरे त्याला प्रॉपरली लावून घ्यायचे. आता इथे दाखवलं आहे की हार्ड डिस्क बसवली त्या बॉक्स जो आहे त्याच्यामध्ये काय केली हार्ड डिस्क बसवली आणि दोन जे स्क्रू आहे तर ते व्यवस्थित लावून घेतले. आता 5वी स्टेप पाहणार आहे. ह्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहे की तुमचं जे रायटर आहे DVD रायटर जे आहे आता मी त्या ID DVD रायटर वापरले. भरपूर वेळा मी सांगितले ID DVD रायटर जर वापरायचे जर असेल तर ID केबल लागते. ID रायटर किंवा ID हार्ड डिस्कचे असते तिला कोणतं सेटिंग असते आपली ती करावी लागते. सपोज फॉर एक्झाम्पल जर चुकली तर रायटर पण डिटेक्ट होत नाही हार्ड डिस्क पण डिटेक्ट होत नाही. इथे मी काय केलं ID रायटर वापरणार आहे. आता ते तिथे मी त्या बॉक्समध्ये जोडून घेणार आहे. ते रायटर टाकताना जी तुमची कॅबिनेट फेसप्लेट आहे तर तिच्या सेम डिस्टन्सनुसारच ते आले पाहिजे. त्याचं जे आऊट आहे तर ते सेम डिस्टन्सनुसार तुम्हाला दिसलं पाहिजे. इथे समोर बसवलंय त्या फेसप्लेटची आणि हे जो तुमचं जे रायटर आहे तर त्याची जी लेंथ आहे त्याचं जे डिस्टन्स आहे त्याचं जे फ्रंट लाईन आहे तर ती काय घेतली ॲक्युरेट घेतलेली आहे कुठे मागं पुढे करून घेतलेलं नाही आहे. ते काय केलं व्यवस्थित त्या फेसप्लेटच्या
लाईनमध्येच काय केलं, व्यवस्थित फिट करून घेतलंय. आता काय करा, ते जोडल्यानंतर त्यालाही स्क्रू ड्रायव्हर वगैरे असता, तर त्यांनी काय करायचं, व्यवस्थित फिट करून घ्यायचं. यालाही स्क्रू वगैरे असता. इथे 4 पॉईंट दिसतात. कधी कधी जर तुम्हाला जर 4 जर जोडायचे नसतील स्क्रू, तर क्रॉसनी जरी तुम्ही जर जोडून घेतले तरी चालतं. 2 स्क्रू जोडणार फक्त तुम्ही, आणि ते जे क्रॉस कनेक्शन करणार त्याच्यामध्ये क्रॉसने 2 जोडून घेणार ते. आता त्याच्यानंतर आपण 6वी स्टेप पाहणार आहे. तुमची जी हार्ड डिस्क आहे, जे रायटर आहे, तर त्याला आपण काय करणार आहे, केबल कनेक्शन करणार आहे. आयडी असेल, साठा असेल, त्याला आपण केबल कनेक्शन करून घेणार आहोत. केबल कनेक्शन करताना आयडी स्लॉट जो आहे किंवा साठा हार्ड डिस्क जे आहे, तर त्यालाही लॉक असतात. ते लॉक व्यवस्थित पाहून आपण काय करणार आहे, बसवून घेणार आहे. आता इथे मी आयडी रायटरला आयडी केबल काय करते, जॉईन करते. त्या रायटरला ही केबल इन्सर्ट केली. त्यानंतर मी साठा केबल जोडलेली आहे. माझा जो मदरबोर्ड आहे किंवा मी जो मदरबोर्ड फिट केला आहे, त्याला साठा पोर्ट पण आहे आणि आयडी पोर्ट पण आहे. त्यामुळे मी दोन्हीही वापरू शकते. पण कधी कधी मदरबोर्डला काय होतं, साठा पोर्ट असतं पण आयडी नसतं, आयडी असतं पण साठा नसतं. तर त्यावेळेस तुम्हाला आयडी जर असेल तर आयडी हार्ड डिस्क आणि आयडी रायटरच लागणार आहे. साठा असेल तर साठा रायटर आणि साठा हार्ड डिस्कच लागणार आहे. पण माझ्या याला दोन्ही ऑप्शन आहे, त्यामुळे मी एक आयडी आणि एक साठा जोडलेला आहे. आता इथे जोडताना हार्ड डिस्कला मी केबल जोडून घेतली, पण आपण नेहमी तुमच्या ज्या कॅबिनेटमधली जी मदरबोर्ड तुम्ही हार्ड डिस्क अटॅच करणार आहे, तर ती साठा 1ला जोडली पाहिजे. साठा 1ला जी तुमची केबल येते हार्ड डिस्कची डेटा ट्रान्सफरिंगचं जे काम करते, तर ती केबल ती साठा 1ला पाहिजे. साठा 1लाच कंपल्सरी साठा 1लाच जोडायची. त्यानंतर केबल कनेक्शन आहे. आता इथे ज्या केबल दाखवल्या त्या आपण कुठे मदरबोर्डवरती जॉईन करणार आहे. आपल्याला पी सी चालू करायचा आहे, पॉवर बटन आहे, त्याची एक केबल इथे जाणार आहे. त्यानंतर रिस्टार्ट, पी सी जर हँग होत असेल आपला किंवा स्लो चालत असेल, त्याच्यानंतर काही जर ट्रबल जर आला तर आपण काय करतो, रिस्टार्ट करून घेतो. तर त्या रिस्टार्ट बटनची एक केबल आपण इथून जोडणार आहे. इथे जे तुमचे जे पॉईंट दिसत आहे, तर इथे काय करणार आहे, जोडणार आहे. त्यानंतर पॉवर LED वगैरे असेल, हार्ड डिस्क LED वगैरे असेल. हार्ड डिस्क LEDचा उपयोग काय का, पुढे कॅबिनेटला त्याचे पॉईंट असतात, जे पॉवर LED वगैरे असतात, तर ते निघालेले असतात, दिसतात आपल्याला, दाखवलेले असतात. ज्यावेळेस तुमचे हार्ड डिस्क डिटेक्शन करणार आहे, तिथे रेड लाईटिंगचं रेड लाईटिंगमध्ये रेड जो सिग्नल आहे तर तो प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतर प्लस आणि मायनस पॉवर LED असणार आहे. ज्यावेळेस तुमची सिस्टम स्टार्ट होणार आहे, तर ग्रीन LED यूज करणार आहे. त्यानंतर जर काही जर फॉर एक्झाम्पल रॅमला जर प्रॉब्लेम जर आला, रॅम डिस्प्ले जर घेत नसेल, तर तिथे तुमचा काय करणार आहे, रेड जो सिग्नल आहे, तर तो काय करणार आहे, आपण तुमचे जो PC आहे किंवा तुमची जी प्रोसेसिंग प्रक्रिया आहे, तर ती काय करणार आहे, तिथे प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे जे पॉइंट दिसत आहे, 1 सेकंड, इथे कॅबिनेट वरती हे जे काही पॉइंट दिसत आहे, तर इथे आपण काय करणार आहे, पॉवर LED, रिस्टार्ट LED, त्याच्यानंतर HDD LED, हार्ड डिस्क ड्राईव्हचा जो LED आहे किंवा प्लस मायनस जे काही आपले कनेक्शन आहेत कॅबिनेटचे, तर ते आपण इथे करून घेणार आहे. आता फर्स्ट मी काय करणार आहे, जो हार्ड डिस्क LED आहे, जो हार्ड डिस्क LED आहे, तर तो काय करणार आहे, मी त्या मदरबोर्ड वरती जोडून घेणार आहे, जेणेकरून माझे हार्ड डिस्कचे जे सिग्नल आहे ते मला कळणार आहे. त्यानंतर पॉवर LED आहे,
ग्रीन आणि व्हाईट कलरची एक केबल दिसते. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी ती इथे जॉईन करून घेणार आहे. जे काही सिग्नल वगैरे असतील, जे काही कनेक्शन असतील तर ते मला इथून कळणार आहे. काही जर प्रॉब्लेम आला रेड किंवा ग्रीनचं सिग्नल ती हे करणार. त्यानंतर रिसेट सांगितल्याप्रमाणे CPU रिस्टार्ट करायचं आहे. रिस्टार्ट बटन हे असतं कॅबिनेटला, ते आपल्याला वर्क करायचं जर असेल तर मी ते रिस्टार्ट जी केबल आहे तर ती जोडून घेणार आहे. त्यानंतर पॉवर सॉफ्टवेअर, याचा काय उपयोग आहे, सिस्टीम स्टार्ट करण्याची पॉवर बटन जी सिस्टीम स्टार्ट करण्याची त्याची ही केबल आहे. ती केबल कनेक्शन आपण इथे करून घेणार आहे, जेणेकरून तुमची सिस्टीम बटन प्रेस केलं की स्टार्ट होणार आहे. अशा प्रकारे हे सर्व कनेक्शन आपल्याला इथे करून घ्यायचे. आता इथे तुम्हाला जॉईन केलेले सर्व दाखवलेले केबल वगैरे जे काही आहे पॉवर एलईडीची असेल डिस्चार्जची असेल त्या केबल आपण इथे काय केलं जॉईन करून घेतलेले. जर हे कनेक्शनच जर केले जर नाही तर तुमची सिस्टीम स्टार्ट होत नाही. मदरबोर्डवरून आपण पॉईंट शॉर्ट करू शकतो पण सेफली आपल्याला वर्किंग करता येणार नाही आहे. तुमचं जे पॉवरचं जे बटन आहे ते वर्क करणार नाही. रिस्टार्ट जर सिस्टीम तुमचा जो पी सी आहे तो हँग होत असेल तर आपल्या रिस्टार्टचं बटनचा जो यूज करायचा आहे तो होणार नाही. जर आपण जर कनेक्शन जर केलेलं असेल आपल्याला हार्ड डिस्क सिग्नल किंवा जे काही सिग्नल आहे ते आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर पॉवर सॉफ्टवेअर रिस्टार्ट बटन आपण इझिली काय करू शकतो ऑपरेट करू शकतो. त्यासाठी आपण इथे हे कनेक्शन वगैरे केबलची करून घेतलेले. त्यानंतर आपण पुढची 7वी स्टेप पाहणार आहे. या 7व्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहे का तुमचे जी सिस्टीम आहे तर तिला पॉवर देणार आहे. म्हणजे 20 किंवा 20 इथे 20 किंवा 24 पिन कनेक्टरचे जे पॉवर कनेक्टर दिसत आहे तर इथे आपण ते कनेक्टर काय करणार आहे जॉईन करून घेणार आहे. इथून तुमच्या सर्व सिस्टीमला पॉवर प्रोव्हाइड होणार आहे. 20 किंवा 24 पिन कनेक्टर बसवताना दाखवले त्याला एक लॉक आहे तो व्यवस्थित पाहून व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आहे. मी हे 20 किंवा 24 पिन कनेक्टर बसून घेतले. त्याच्यानंतर 4 पिन कनेक्टरही मी काय करणार आहे बसून घेणार आहे त्याच्यामध्ये. ओके बसवलं इथे 4 पॉईंट पिन कनेक्टर जे आहे ते काय केलं बसवलं. त्याच्यानंतर तुमच्या सिस्टीमचे आता तुम्हाला कनेक्शन करायचे हार्ड डिस्क त्यानंतर रायटर त्यांनाही काय करायचे पॉवर कनेक्शन द्यायचे. तुमचा SMPS थ्रू तुम्ही काय करणार आहे तुमचे जे कनेक्शन देणार आहे आता पूर्ण सिस्टीमला तुमचे जे काही कनेक्शन आहे तर ते तुम्ही देणार आहे. 8व्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहे तुमचा जो सिस्टीम फॅन आहे तुम इथे काय करणार आहे तो फिट करून घेणार आहे आपण सिस्टीम फॅन जेणेकरून सिस्टीम तुमची कूल असणार आहे. एनी टाइम कूल असणार आहे. कुठलंही त्याच्यामध्ये ट्रबल येणार नाही. तो कूलिंगचं काम जो हीट वगैरे आहे तर तिला आउट करण्याचं काम तुमचं काय करणार हा सिस्टीम फॅन करणार आहे. तर इथे काय करायचं आहे आपल्याला जो फॅन आहे तर तो फिट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सिस्टीम फॅन बसवून त्यालाही स्क्रू वगैरे असतात ते व्यवस्थित फिट करून घ्यायचे. इथे दाखवलंय मी सिस्टीम फॅन बसवलाय 4ही स्क्रू त्याचे व्यवस्थित फिट करून घेतले.
9व्या स्टेपला मी काय केलं, रॅम बसवून घेतली. ज्या वेळेस मी त्या पीसी मध्ये मदरबोर्ड ठेवला, तर तेव्हाच मी काय केली ती रॅम बसवली असती. पण प्रॉब्लेम असा आहे की रॅमला थोडा जरी धक्का वगैरे जर लागला तर आपला डिस्प्ले जाऊ शकतो. मदरबोर्डला कधी कधी डिस्प्ले येत नाही. तर आता मी सर्व कनेक्शन वगैरे करून घेतले. मग आता मी काय करणार आहे, जी माझी रॅम आहे तर मी ती मदरबोर्डला काय करणार आता फिट करून घेणार आहे. आता माझा त्याच्यामध्ये काही गुंता राहिलेला नाहीये, कुठलेही मला कनेक्शन करायचे नाहीये. तर मी आता काय करणार आहे, रॅम बसवून घेणार आहे. रॅम स्लॉट दाखवलेलं आहे इथं. रॅम स्लॉट मध्ये काय करायचं, व्यवस्थित चेक करून काय करायची, प्रेस करून ती बसवून घ्यायची. 10व्या स्टेपमध्ये मी काय करणार आहे, आता माझे जे काही टोटल कनेक्शन आहे ते मी व्यवस्थित बघणार आहे. पण कनेक्शन पाहण्याच्या आधी तुमचा जो काय गुंता असेल केबलचा वगैरे, तर तो काय करायचा आहे, एका टॅग वगैरे घ्यायचा आहे आणि त्याने काय करायचं आहे, व्यवस्थित ज्या केबल वगैरे ज्या काय आहे तुमच्या, तर त्या व्यवस्थित त्या फिट करून घ्यायच्या, जेणेकरून तुमची सिस्टीम स्टार्ट झाल्यानंतर त्या फॅनमध्ये तुमच्या ज्या काही सर्व केबल वगैरे आहेत ते काय होणार आहे, अटकणार नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित त्या केबल व एका कोपऱ्यामध्ये काय करायचं, फिट वगैरे करून घ्यायच्या. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, तुम्ही 20 किंवा 24 पिन कनेक्टर बसवले, आयडी केबल बसवली आहे, भरपूर तुम्ही कनेक्शन केलेले त्या कॅबिनेटमध्ये. तर ते कॅबिनेट मध्ये जे 4 पिन कनेक्टर आहे, त्याच्यानंतर जो सिस्टीम फॅन आहे, तुम्ही काय केले सर्व बसवून घेतले. पण त्याचे कनेक्शन व्यवस्थित झाले की नाही, सिस्टीम स्टार्ट करण्याच्या आधी हे व्यवस्थित काय करायचं, चेक करून घ्यायचं. कुठलंही चुकून एखादं कनेक्शन आपलं राहिलं नाही ना, किंवा मग चुकीचं रॉंग बसवलं गेले ते, किंवा स्क्रू वगैरे कुठले तरी 100% काय राहिले ते बसवायचेच राहिले, असं ते काय करायचं असे चेक करून घ्यायचं, जेणेकरून केअरफुली तर तो काय होतं, रेडी होतो. त्याच्यामुळे काय करायचं, पाहून घ्यायचं व्यवस्थित. हे सर्व कनेक्शन झाल्यानंतर आपण काय करणार आहे, त्याचे जे फ्रंट पॅनल आहे तर ते काय करणार आहे, व्यवस्थित घेणार आहे. फ्रंट पॅनल बसवल्यानंतर इथे काय केलंय, तो त्याचे जे स्क्रू वगैरे आहे ते व्यवस्थित काय केले, फिट करून घेतलेले. इथे तुम्हाला SMPS दिसतोय, इथे तुम्हाला SMPS फिट केलेला दिसतोय. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सिस्टीम फॅन पण दिसतोय. त्यानंतर इथेही तुम्हाला फेसप्लेट दिसते. इथे खाली जी आहे तर ती काय फेसप्लेट आहे तुमची, ती तुम्हाला दिसते. तर असं व्यवस्थित ते चेक करून घ्यायचं, कुठलं लूज कनेक्शन राहिलं नाही ना, की आपण चुकीचं जोडलंय. जर ह्या असेंब्लीमध्ये एखादं जरी चुकीचं जर तुम्ही काही जर जोडलं तर काय होणार आहे, तुम्ही पॉवर SMPS थ्रू काय करणार आहे, सिस्टीमला पॉवर देणार आहे. तर काय होतं, कधी कधी चुकीचे जर कनेक्शन जर झाले, शॉर्ट सर्किट होऊ शकतो, तो मदरबोर्ड जळू शकतो. असे भरपूर प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे काय करायचं, व्यवस्थित आपण चेक करून घ्यायचं. ज्या वेळेस तुम्ही CPU असेंबल करता 2-3 वेळेस काय करायचं, टेस्टिंग घ्यायची. ओके, केबल कनेक्शन केलंय, कनेक्टर जोडलंय, एखादं हार्डीचं कनेक्टर आपण ओके जोडलंय का ते ढिल्लच राहिलंय, किंवा चुकून जे SATA 1 ला जोडायची जी हार्डी ती आपण SATA 2 ला जोडली का डायरेक्ट 4 ला जोडून दिली, ते काय करायचं, आपण चेक करून घ्यायचं व्यवस्थित. आता इथे अशा प्रकारे काय झालाय, हा कॅबिनेट जो तुमचा CPU आहे तर तो काय झालाय, असेंबल झालाय. ओके, आता इथे बॅक साईडनी पहा. ओके, व्यवस्थित असा फिट दिसतोय, फिट केलेला दिसतोय तो फेस प्लेट वगैरे जे काही तुमचे बॅक पॉईंट वगैरे आहे तर ते इथे आउटला व्यवस्थित निघालेले दिसत आहे. त्यानंतर पॉवर कनेक्टर पण व्यवस्थित दिसत आहे. SMPSचे जे स्क्रू वगैरे आहेत ते पण तुम्हाला व्यवस्थित फिट केले दिसत आहे. जो सिस्टीम फॅन आहे तर तोही व्यवस्थित दिसतोय, त्याचे स्क्रू वगैरे काय केले व्यवस्थित फिट करून घेतले आपण. अशा प्रकारे तुमचा एक जो कॅबिनेटमध्ये जो तुमचा जो PC असेंबलिंग आहे, जो तुम्हाला कम्प्युटर असेंबल करायचा आहे तर तो काय
केलेलं आहे, आपण असेंबल केलेलं आहे. आता 12वी स्टेप पाहणार आहे. इथे काय दाखवलं, एक पॉवर कनेक्टर दाखवले. इथून बोर्डातून तुम्ही एक पॉवर पिन जोडणार आहे आणि इथं त्याला कनेक्शन करणार आहे त्याचं, किंवा ती पॉवर पिन आहे या सॉकेटमध्ये तुम्ही काय करणार आहे, जोडणार आहे. इथे जे काही तुमचं पॉवर सॉकेट दिसतं, इथे तुम्ही काय करणार आहे, ती पिन जोडणार आहे. ती पिन जोडल्यानंतर फ्रंट जे पॉवर बटन दिसतंय ते तुम्ही स्टार्ट करणार आहे आणि तुमचं सिस्टीम काय होणार आहे, त्याच्याने स्टार्ट होऊन जाणार आहे. ओके. ओके, इथे काय केलं, बटन प्रेस केलं. हे जरी बटन प्रेस जर केलं आणि आतमध्ये पॉवर एलईडी पॉवर सॉफ्टवेअरचं एक केबल दाखवली होती तुम्हाला, जर तीच जर तुम्ही मदरबोर्डवरती जर जोडलेली नसेल तर तुमचा पी सी स्टार्ट होणार नाही, कुठलाही पॉवर तो घेणार नाही. ज्यावेळेस पॉवर बटनने तुम्हाला स्टार्ट करायचं आहे पण तुम्ही ते कनेक्शन तुम्ही त्या केबलचं केलेलंच नाही आहे, तर तुम्ही हे जरी बटन जरी प्रेस जरी केलं तर काय होणार आहे, तुमचा जो पी सी आहे, तुमचा जो बोर्ड आहे, तर तो काय होणार आहे, स्टार्ट होणार नाही. अशा प्रकारे आजचा कम्प्युटर असेंब्लिंगचा व्हिडिओ होता. एनी प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही विचारू शकता. व्यवस्थित 2-3 वेळा तुम्ही काय करा, असेंबल करून बघा. फर्स्ट टाइम असेंबल करायची. ओके, नाही आहे टोटल मटेरियल नाही आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. सर्व डेड मटेरियल घ्या तुम्ही. डेड मटेरियलवरती 4-5 वेळा तुम्ही असेंबलिंग करा. असेंबलिंग केल्यानंतर ट्राय करत राहा. एकदम परफेक्टली लास्ट असेंबलिंग करून घ्या. त्याच्यानंतर नवीन पार्टवरती तुम्ही असेंबल करा. जास्तच हेवी पार्ट पाहिजे असं काही नाही. मीडियम रेंजमध्ये जरी पार्ट घेतले, एकदम लो रेंजमधले जुने मदरबोर्ड असतात, मिक्सर वगैरे जे काही मदरबोर्ड आहे, तर ते जरी घेतले, त्याच्यावरती जर तुम्ही तुमची जी असेंबलिंग आहे ती जर केली तर बेटर होते. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ती असेंबलिंग करू शकता. आणि छोटे छोटे प्रोसेस असतात असेंबलिंगमध्ये. तुम्ही ती रॅम कशी बसवता, सपोज रॅम बसवताना काय केलं, लॉकच नाही बघितलं, चुकीची बसवली तर काय होणार आहे, तुमचं जे रॅम सॉकेट जे आहे तर ते काय होणार आहे, ब्रेक होणार आहे किंवा मग डॅमेज होणार आहे. तर मग काय तो ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करणार आहे तर तो बीप साऊंड येत राहील, बीप 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 असं काय पूर्ण त्या साऊंड तो चालूच राहील. का की तुम्ही ती रॅम बसवताना केअरफुली बसवली नाही, चुकीची बसवली, त्याच्यामुळे त्याचं काय तो बीप साऊंड चालू झाला. ओके. त्याच्यानंतर हार्ड डिस्क आहे, हार्ड डिस्क बसवली पण हार्ड डिस्क बसवली पण काय केलं, त्याचं कनेक्शन केलेलं नाही. पॉवर ओके, तुम्ही एस तुमचा जो हार्ड डिस्क आहे तिला पॉवर दिलाय, पण तुम्ही तुमची जी SATA केबल आहे तीच जोडली नाही. हार्ड डिस्क डिटेक्शन घेणार आहे का नाही, ओके. तुमचा पॉवर पण चालू आहे हार्ड डिस्कला, पण तुम्ही जी SATA केबल आहे डेटा ट्रान्सफरिंगचं जी काम करते किंवा डिटेक्शनचं जी काम करते तुमच्या CPU मध्ये ती हार्ड डिस्क दिसते, ते मेन जे काम जी करते तर ती जर तुम्ही बसवलं नाही तर ती काय होणार आहे, हार्ड डिस्क तुमची दाखवणार नाही. थर्ड पॉईंट आहे एस आहे. एस तुम्ही ओके बसवला आहे, जे ते पॉवर कनेक्टर तुम्हाला जे बसवायचे मदरबोर्डवरती बसवायचे, लॉक पाहून काय करायचं, वेगवेगळे बसवायचे, पण तेच जर लूज राहिलं, वरच्यावर जर तुम्ही जर बसवलं, व्यवस्थित जर प्रेस नाही केलं तर लूज कनेक्शन होऊ शकतं. तो एक प्रॉब्लेम आहे, सिस्टीम स्टार्ट होणार नाही. त्याच्यानंतर रायटर आहे, रायटरला पण पॉवर दिला आहे किंवा मग आय डी केबल दिली, आय डी केबल वगैरे दिली आहे, तुम्ही जोडली त्याच्यामध्ये व्यवस्थित लॉक पाहून ती व्यवस्थित जोडली आहे, पॉवर पण दिला आहे, पण जम्पर सेटिंग केलेली नसेल तर ते काय होणार, त्याला डिटेक्ट होणार नाही. प्रत्येक जम्पर सेटिंग करताना हार्ड डिस्क असो रायटर असो त्याच्यामध्ये जम्पर सेटिंगचे चार्ट दिलेला असतो. एक चौकोन याच्यामध्ये चार्ट दिलेला असतो, त्याची जम्पर सेटिंग कशी पहिल्या पॉईंटला आहे तर दुसऱ्या पॉईंटला तिसऱ्या पॉईंटला 4 पॉईंट असतात, त्याच्यामध्ये ती तुम्हाला सेटिंग दिलेली असते, ती व्यवस्थित पाहिजे, ती जम्पर सेटिंग वगैरे करून घ्यायची. त्यानंतर मेन पार्ट राहिला मदरबोर्ड, प्रोसेसर. प्रायमरी आपण काय पाहिलं होतं, प्रोसेसर पाहिला होता. ओके, तुम्ही सिक्युअर सॉकेटमध्ये प्रोसेसर बसवताय, ओके तुम्ही बसवताय, पण जे काही तुमचे लॉक वगैरे आहे ते तुम्ही काय केले, चुकीचे बसवले. सिस्टीमला डिस्प्ले तर नाही पण तो पूर्णपणे प्रॉपरली काय होणार आहे, ते प्रोसेसरचं जे खालचं जे काही कवच आहे ते काय होणार आहे, खराब होऊन जाणार आहे. तुमचा जो ब्रेन आहे तर तो काय होणार आहे, खराब होणार आहे, तो प्रोसेस करणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही हीटसिंगचा पार्ट पाहिला होता, त्याच्यामध्ये तुम्ही त्या प्रोसेसर CPU सॉकेटमध्ये व्यवस्थित लॉक वगैरे पाहून काय करायचं, जोडलाय तुम्ही तो प्रोसेसर ठेवलाय, पण तुम्ही त्याच्यावरती हीटसिंग जर लागू नाही
तर ते तुमच्यावरती प्रोसेसरवरती तुम्ही CPU फॅन जोडणार आहे. तो CPU फॅन काय होणार आहे की घासणार आहे, सिस्टीम स्टार्ट होणार आहे, तो त्या प्रोसेसरवरती घासणार आहे, प्रोसेसर ओव्हरहीट होऊन जळून जाणार आहे. तो एक प्रॉब्लेम आहे. तर असे भरपूर असेंब्लिंगमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असेंब्लिंग तुम्ही पाहिलीच आहे, त्याच्यामध्ये भरपूर अशा छोट्या छोट्या काही गोष्टी तर तुम्ही केअरफुली केल्या पाहिजे, त्या व्यवस्थित पाहून करायच्या आहे. एनी नो येत नाही ना, काहीच प्रॉब्लेम नाही, चुकीचं करू नका. ते 2-3 वेळा पहा, केअरफुली चेक करा आणि मगच ती गोष्ट करा. त्याच्यानंतर फॅन कसा बसवायचा, फॅन दाखवले सिस्टीम फॅन असतो, CPU फॅन असतो, पण प्रत्येक मदरबोर्डवरती काय दिलेलं असतं, CPU फॅन आणि सिस्टीम फॅन नावं दिले असते. CPU फॅनची जर तुम्ही सिस्टीम फॅनला जर जोडत जर असाल तर पूर्णपणे तो फॅन काय होणार, फिरणार नाही, पुन्हा प्रोसेसर ओव्हरहीट होणार, पुन्हा जळणार. जो ब्रेन आहे, सपोज तुमचा ब्रेन आहे, जर कामच जर करत असेल तर पुढची प्रोसेसच काय होणार नाही. तसेच त्या CPUची काय ती काहीच प्रोसेस, जर तो तुमचा जो प्रोसेसर आहे तो जर जळाला तर तुमची काही प्रोसेस होणार नाहीये. त्याच्यानंतर थर्ड पाहिलं होतं हार्ड डिस्क वगैरे ते पाहिलं होतं सगळ्या. त्याच्यानंतर रायटर वगैरे पण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये फेसप्लेट काय नव्हती, प्रायमरी याच्यात तुम्हाला फेसप्लेट वगैरे दाखवलेली नव्हती. त्याच्यानंतर अशा छोट्या छोट्या भरपूर पार्ट आहे त्याच्यामध्ये, तर त्या काय व्यवस्थित आपण केअरफुली हँडल केले पाहिजे. अशा प्रकारे आजचा आपला जो असेंब्लिंगचा जो काही व्हिडिओ होता तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. जी मला काही इन्फॉर्मेशन माहिती होती मी तुम्हाला ती सांगितलेली. अशाच प्रकारे तुम्ही तुमचं काही डेड मटेरियल असेल त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करा, 9-10 वेळेस ती प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर झाल्यानंतर मीडियम रेंजमधलं तुम्ही मटेरियल घ्या. तुम्ही घरच्या घरी एक पार्ट जर तुम्हाला जर भेटले सर्व, तुम्ही घरच्या घरी असेंबल करू शकता. पण असेंबल अशा ठिकाणी करायची, ज्यावेळेस तुम्ही PC असेंबल करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही पॉवर देणारच आहे. तुम्ही टेस्टिंगला काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे PC वगैरे, जिथे शॉर्ट सर्किटचे चान्सेस कमी आहे किंवा जिथे आर्थिंग वगैरे आर्थिंग वगैरे जी काही लाईटची आर्थिंग वगैरे आहे ती प्रॉपरली शुअर का इथे आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, तर तिथे काय करायचं, तुम्ही असेंब्लिंग करायची आहे. पॉवर सप्लाय हा 100% पाहिजे, की जेणेकरून तुम्ही मदरबोर्डवरून CPUला बोर्डवरून CPUला तुमचं जे लाईट बोर्ड आहे ते तुम्ही CPUला पॉवर देणार आहे. तर तिथं काय करायचं आहे, आर्थिंग व्यवस्थित आधी चेक करून घ्यायची. तसं कुठलेही जो CPU आहे, कुठलाही जो पार्ट आहे तुमचा इलेक्ट्रॉनिक जो पार्ट आहे तो जोडायचा नाही. जर तसं जर केलं तर त्या मदरबोर्डवरून पूर्णपणे धूर निघू शकतो. त्याच्यामुळे बी केअरफुल. आणि धूर निघण्याऐवजी तुम्हालाही त्याचा शॉक वगैरे लाईटचा बसू शकतो. त्याच्यामुळे बी केअरफुली. अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ होता. त्याचप्रमाणे मी हा यूट्यूबला टाकणार आहे, तुम्ही यूट्यूबला पाहू शकता. एनी काही क्वेरी जर असतील तर विचारू शकता. थँक्यू. अशा प्रकारे आपले लेक्चर संपले. थँक्यू.